छत्रपती शिवराय आपल्या आले गावातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देशभर. आता 10च्या नंतर ह्या चर्चा येते आणि तिचं पालन मला करावं लागतं. कारण करोडो मराठ्यांच्या लेकराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. आणि न्यायालयाचे निर्देश पालन करावं लागतं. काही वेळेस तुम्ही सुद्धा समजून घेत जा. मी रात्रंदिवस समाजाच्या लेकरांसाठी झटतोय. मी कोणाला भेट पण नाही, मागं हटत सुद्धा. पण माननीय उच्च न्यायालयाचे काय अडचण पुढे आले चर्चेचा लागत नाही का? माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं आपली जबाबदारी आहे. आणि 10च्या नंतर बोलायचं नाही. आणि आता उशीर झालाय, पण आपल्या दर्शनाला येणं आवश्यक होतं. दिलेला शब्द पाळणं माझी जबाबदारी होती, तो मी पाळला. मात्र एक सांगाल तुम्हाला, हटायचं नाही. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन बोलायला टाकल्याशिवाय मी नाही हटत. कितीही आडवे आले आणि कितीही षडयंत्र रचले तरी मी भेद बी नाही, मागे सरकत गेले. त्यांना मॅनेज बी होत नाही आणि फुटत सुद्धा नाही. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. पैसे कमावण्यासाठी नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. हे राजकारणी लोक आपल्यात फूट पाडतील. आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण देऊन त्याला मोठं करायचं. जवळपास 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आलं. आता फक्त विचार राहिला, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. एकदा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण झालं म्हणून समजा. आणि आपला शब्द आहे तुम्हाला, आपला शब्द आहे. मराठा समाजाला शेवटच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार आहे आणि मी करणार सुद्धा. परंतु आता वेळ खूप झालाय आणि आचारसंहितेचे नियम पालन करायचे. तुम्ही किती झटलात मला माहिती. तुम्ही मान्य न्यायालयापर्यंत सुद्धा गेलात आणि विजय घेऊन मागे आला. 1 घंटा बोललं किंवा लगेच थांबवलं तरी विजय तर मात्र मराठ्यांचा झाला. तुमच्या दहशती पुढं म्हणजे 6 कोटी मराठ्यांच्या एकजुटीमुळं सरकारला सुद्धा महाराष्ट्रात 5% टाकावं लागले निवडणुकीचे. मध्य प्रदेशमध्ये फक्त 1 आहे. मराठ्यांच्या एकीची एवढी दहशत बसली की सरकारनं 5% निवडणूक घेतली आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानाला आणायचंय. म्हणजे इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे. मराठी इथंच जिंकले. पहिली वेळ आहे की मराठ्यांची धास्ती देशाने घेतली. आता फक्त तुमच्या मताची धास्ती पडली पाहिजे. मी म्हणणार नाही कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा, पण असं पाडा 5 पिढ्या तरी पडल्याला उभा नाही राहायला पाहिजे. एवढ्या ताकदीला लढा. कारण एका गावातले लोक, ही गावची बैठक आहे आपली, सभा नाहीये, तर एवढे लोक जमता. खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. इतक्या रात्री तुम्ही इतक्या ताकदीने ठेवता. तुमची ही ताकद शक्ती मी नाही वाया जाऊ देणार. तुमचा विश्वास आहे माझ्यावरती, माझा आहे तुमच्यावरती.
तुम्हाला जेवढा त्रास झाला आणि तुम्ही जितकी एकी दाखवली, तुमची शक्ती मी जिवंत आहे तोपर्यंत कधीच वाया जाऊ देणार नाही, कधीच. आपल्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय मी नाही थांबलो. मला खूप त्रास आहे, माझ्यावर खूप संकट आले, सगळे तोडलेत, मी पण नाही आटलो. माझ्यावर हल्ले सुद्धा करायचा प्रयत्न झाला, माझ्या अंगावरती टॅम्पो सुद्धा घालण्याचे प्रयत्न झाले, षड्यंत्र करून गुंतवण्याचे सुद्धा प्रयत्न झाले. आताही SIT माझ्या पाठीमागे, तरी मी भेट नाही. जेलला सडल आणि तुमच्याशी गद्दारी मरेपर्यंत करणार. मी कोणत्याच परिस्थितीत मागे सरकत आहे. शेवटी सरकार थकलंय मला. माझ्याकडे आलेला मंत्री डबल येतच नाही चर्चेला, इतके थकलेत ते. त्यांचं एकच म्हणणं आहे, इमानदारी विकत घेणं खूप अवघड आहे आणि याची निष्ठा याच्या जातीवर आपल्याला फुटत नाही. याला एक तर जेलला टाकावं लागेल, नाही तर संपवावं लागेल. आणि दोन्ही तर मी त्यांना पुरून उरतोय. फक्त तुम्ही एकजूट राहा, तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. तुमच्या लेकराचं आयुष्यात वाटलं होऊ देत नाही. मी फक्त देवाकडसाठी एकच गोष्ट मागतो, माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाही. फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ द्यावी. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेतो मी, काळजीच करायची गरज नाही. कारण या उपोषणामुळे माझ्या शरीर इतकं मला परेशान करतोय, मला साथच देत नाही. डॉक्टरने मला सांगताना सांगितलं तू फिरायचं नाही आता, तरी मी रात्रंदिवस फिरतोय, माझा समाजाचं जागृती करतोय. मला उपोषण हा शब्द तर तोंडावर सुद्धा घेऊ नको म्हणे, तो मरणार 100% ह्यावेळी जर उपोषणाचं नाव घेतलं तरी मी हटत नाही, हटणार पण नाही. मात्र मायबापा, तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो की आपले लेकर आपल्याला मोठे करायचे. राजकारण्याचे लोक, नेते हे खूप मोठे केले जातात. आपल्या लेकरांच्या पाठीशी उभं राहायला कोणीच नाही. त्यांना एकदा आयुष्याचं आरक्षण द्या, तुमच्या लेकराचं कल्याण होईल. आतापर्यंत ह्या आठवड्यात 11 PSI झालेत आपले, इतके आरक्षणात ताकद आहे. काल अंतरवालीला 2 मुली आल्या होत्या, कॉन्स्टेबल झाल्या होत्या. त्यांना 2 दिवसांनी प्रमाणपत्र मिळाले, दोघी PSI झाले. अंतरवालीत आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही PSI म्हणून रुजू चाललो उद्या सकाळी. त्या लेकराच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता, ते शब्द सांगणं सुद्धा कठीण आहे. राज्यापासून केंद्रापर्यंत लेकर आपले अधिकारी बनणार आहेत. त्यामुळे आरक्षण घ्या. हे 4 दिवसाचं सुख आहे निवडणूक, म्हणजे येतील, खाऊ पिऊ घालतील, तुम्हाला 1000-2000 देतील, पण उद्या आयुष्याचं लेकरांचं वाटोळं होईल. आता घ्यायचं, आयुष्याचंच घ्यायचं, आणि ते द्यायला मी तुमचा मुलगा म्हणून मी खंबीर आहे. फक्त तुम्ही एकजूट राहा. मी हटत नाही. आता शेवटी आचारसंहिता आहे, मान्य न्यायालयाचे आदेश आहेत, त्याप्रमाणे कायद्याचा सन्मान करणं, मान्य न्यायालयाचा सन्मान करणं आपली जबाबदारी. म्हणून जास्तीचं न बोलता पुन्हा आरक्षण मिळाल्याच्या नंतर याच आलेगावात प्रचंड मोठी सभा घेऊ. आरक्षण मिळाल्याच्या नंतर 8 जूनला नारायणगडावरती बीड जिल्ह्यातल्या 6 करोड मराठ्यांची 901 करोड सभा ठेवली. आपल्या गावासह परिसरातला एकही मराठा माता मावल्यांसह गैरहजर नाही राहिला पाहिजे. एक दिवस जातीसाठी, स्वतःच्या मुलासाठी पूर आल्यासारखा मुंग्यासारखे रांगच लागली पाहिजे. इतक्या ताकदीनं 8 जूनला नारायणगडावरती या 6 करोड मराठी एकत्र यायला लागले. माननीय न्यायालयाचा आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करून जास्तीचा वेळ न घेता त्यांच्या नियमाचा आदर करणं आपली जबाबदारी. फक्त जाता जाता एवढंच सांगा, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय इंचही मागं सरकारना नाही. शब्द तुम्हाला देतो. आणि